सगळ्यांना सोडत चला आणि स्वतःकडे लक्ष द्या. आश्चर्य वाटलं ना? याचा खरा अर्थ काय? लोकांना सोडायचं नाही, तर स्वतःची पकड जी असते ती सोडायची असते. कड सोडायची असते. तुम्ही ऐकलं असेलच, सगळ्यांना सोडत चला आणि स्वतःकडे लक्ष द्या. हे वाक्य ऐकायला थोडं कठोर वाटतं. जणू कुणीतरी सांगतंय की सगळ्यांपासून दूर जा, नाती तोडा, जग सोडून द्या. पण इथे सोडून देणं म्हणजे माणसांना सोडणं नाही, सोडायची आहे ती पकड. कारण माणूस लोकांशी बांधलेला नसतो, तर तो आपल्या अपेक्षांशी बांधलेला असतो. तुम्हाला वाटतं तुम्ही तुमच्या वडिलांशी जोडलेले आहात, तुमच्या जोडीदाराशी जोडलेले आहात, मित्रांशी जोडलेले आहात, पण खरं तर तुम्ही त्या व्यक्तीशी कमी आणि त्या व्यक्तीची तुमच्या मनात तयार केलेली प्रतिमा जास्त पकडून ठेवलेली आहे. आणि दुःख तेव्हा सुरू होतं जेव्हा समोरची व्यक्ती, खरी व्यक्ती, तुमच्या मनात तयार केलेल्या त्या प्रतिमेसारखी राहत नाही. आपण प्रेम करतो की अपेक्षांचा सौदा. एक माणूस माझ्याकडे आला आणि म्हणाला की मी खूप दुःखी आहे, मी सगळ्यांसाठी खूप काही केलं, पण माझ्यासाठी कुणीच काही केलं नाही. मी त्यांना विचारलं की तुम्ही सगळ्यांसाठी केलं तरी काय? तो म्हणाला की कारण मला वाटत होतं की लोक माझ्यावर प्रेम करतील. तेव्हा मी म्हणाले की मग तू दिलं नाहीस, तू सौदा केलास. एक गोष्ट खूप खोल आहे बरं का. जिथे बदल्यात काहीतरी मिळण्याची अपेक्षा असते तिथे प्रेम नसतं, तिथे व्यवहार असतो. आज जगात किती लोक हा व्यवहार करत आहेत. कोणी प्रेमाच्या बदल्यात प्रेम मागतं, कोणी आदराच्या बदल्यात आदर मागतं, कोणी कौतुकाच्या बदल्यात महत्व मागतं, तर कोणी स्वतःची किंमत दुसऱ्यांच्या मान्यतेमध्ये शोधत असतो. आणि मग एक दिवस म्हणतं की मी खूप थकले. थकणार नाही तर काय होणार? तुम्ही दररोज तुमची मानसिक ऊर्जा बाहेर पाठवत आहात. तो माझ्याबद्दल काय विचार करत असेल, तिने माझ्या मेसेजला उत्तर का दिलं नाही, त्याने माझं कौतुक का केलं नाही, लोक मला समजून का घेत नाही. आणि हळूहळू तुम्ही इतकं बाहेर जगायला लागता की स्वतःचं घर कुठे आहे हेच विसरता. आणि मग एक दिवस आरशात चेहरा दिसतो, पण त्या चेहऱ्या मागचा माणूस दिसत नाही. आणि इथून खरी यात्रा सुरू होते. सगळ्यांना सोडत चला याचा अर्थ घर सोडा असा नाही, नाती तोडा असं पण नाही, किंवा जगापासून पळून जा असंही नाही. तर याचा अर्थ असा आहे की लोकांच्या मतांचं ओझं सोडा, त्यांच्या मान्यतेची भूक सोडा, सगळ्यांना खुश ठेवण्याचा सवय सोडा, दुसऱ्यांच्या अपेक्षेनुसार स्वतःला सतत बदलणं सोडा. तुम्ही या जगात आलात तेव्हा तुमच्या सोबत कुणी आलं नव्हतं, आणि जेव्हा तुम्ही या जगातून जाल तेव्हाही तुमच्यासोबत कोणी जाणार नाही. या दोन टोकाच्या मधला जो वेळ आहे ना, त्यात आपण आपली एवढी गर्दी जमा केली की स्वतःचा आवाजच आपल्याला ऐकू येईन असा झाला. एकदा स्वतःसोबत एकटे बसा. कधी एक प्रयोग करा. फोन बंद करा, टीव्ही बंद करा, संगीत बंद करा, सगळं बंद करा, पुस्तक बाजूला ठेवा, कोणाशी बोलू नका. फक्त काही वेळ स्वतःसोबत बसा आणि मग पहा काय होतं ते. सुरुवातीला बेचैनी होईल, मन इकडे तिकडे धावेल, कुणाला मेसेज करूया, काहीतरी पाहूया, बाहेर जाऊया, फोन चेक करूया. पण असं का होतं? कारण मनाला भीती वाटत असते की तुम्ही शांत झालं तर पहिल्यांदाच तुम्हाला स्वतःची भेट घ्यावी लागेल. आणि बहुतेक लोकांना स्वतःला भेटण्याचीच भीती वाटत असते. ते एकटे नसतात, ते स्वतः सोबतच अस्वस्थ असतात. म्हणून त्यांना सतत बाहेरचा आवाज हवा असतो, मोबाईल हवा असतो, लोक हवे असतात, गप्पा हवे असतात, मनोरंजन. मी तुम्हाला सांगते, ज्या दिवशी तुम्ही स्वतः सोबत शांत बसायला शिकलात ना, त्या दिवशी तुम्हाला कोणाचीच गरज म्हणून नव्हे, तर निवडीने लोकांवर प्रेम करते, आपल्या निवडीने. आणि गरज संपली म्हणजे प्रेम संपत नाही. उलट तिथून पहिल्यांदा खरा प्रेमाचा जन्म होऊ शकतो. कारण तुम्ही आता रिकामे नसता. जो आतून रिकामा असतो तो सतत मागे धावत असतो की मला समजून घ्या, मला समजून घ्या, माझ्यावर प्रेम करा, मला सोडू नका, माझी किंमत ओळखा. पण जो आतून भरलेला असतो ना, तो म्हणतो
ज्याला राहायचं आहे तो राहो, ज्याला जायचं आहे तो जाऊ दे. कारण त्याचं केंद्र दुसऱ्यांच्या हातात नसतं, त्याचं केंद्र त्याच्या स्वतःच्या हातात असतं. लोक येतात, लोक जातात ऋतूंप्रमाणे. कधी तुम्ही झाडाची पानं गळताना पाहिली आहेत का? झाड प्रत्येक पानाला धरून ठेवत नाही, कारण त्याला माहिती असतं की जे गेलं आहे त्याच्या जागी नवीन काहीतरी येणार आहे. पण आपण काय करतो? लोकांना पकडून ठेवतो आणि स्वतःच्या मुळांपासून दूर जातो. परत स्वतःकडे या. आजपासून एक गोष्ट करून पहा. कुणाला प्रभावित करण्याचा प्रयत्न करू नका, कुणाला सिद्ध करण्याचा प्रयत्न करू नका की तुम्ही चांगले आहात, कुणाला पटवून देऊ नका की तुम्ही महत्वाचे आहात. थोडा वेळ स्वतःला द्या, शांत बसा, श्वास जाणावा आणि स्वतःला विचारा की मी जे करते ते खरंच मला करायचं आहे का? मी ज्या लोकांसोबत आहे तिथे खरंच प्रेम आहे का की फक्त भीती? मी जो माणूस बनते आहे, ह्युमन बिंग बनते आहे, तो माझा स्वतःचा निर्णय आहे का की समाजाची नकल किंवा समाजाच्या भीतीने? हळूहळू एक दिवस तुम्हाला जाणवेल की गर्दी अजूनही आहे, लोक अजूनही आहेत, नाती अजूनही आहेत, पण आता तुम्ही त्यांच्यामध्ये हरवलेले नाही, तुम्ही त्यांच्यामध्ये पूर्णपणे उपस्थित आहात. मी स्वार्थी तर होणार नाही ना? आता मन एक नवीन प्रश्न विचारेल. जर मी सगळ्यांना सोडून स्वतःकडे लक्ष देत गेली तर मी स्वार्थी होणार नाही का? पण हा खूप खोल भ्रम आहे. लहानपणापासून आपल्याला शिकवलं जातं की सगळ्यांचा विचार आधी करा. घरात चांगला मुलगा बना, चांगली मुलगी बना, चांगला मित्र बना, चांगला जोडीदार बना, सगळ्यांना खुश ठेवा. पण फार कमी लोकांनी विचारलं की तू स्वतः कोण आहेस? आणि जो स्वतःला ओळखतच नाही तो सतत फक्त भूमिका निभवतो. तो चांगला असण्याचा अभिनय करतो, तो प्रेमाचा अभिनय करतो, तो आनंदाचा अभिनय करतो आणि मग त्या अभिनयामुळे थकतो. खरा त्याग कोणता? तर खरा त्याग म्हणजे स्वतःला मिटवून टाकणं नाही, तर खरा त्याग म्हणजे खोटेपणा सोडणं. तुमच्याकडे किती चेहरे आहेत? आई वडिलांसमोर एक, मित्रासमोर दुसरा, समाजासमोर तिसरा, कामाच्या ठिकाणी चौथा आणि एकांतात कदाचित हा पूर्णपणे वेगळाच. इतके चेहरे घालता घालता एक दिवस खरा चेहराच आपण विसरतो. आणि म्हणूनच अनेक लोक सुट्टीवर जातात, पार्टी करतात, मनोरंजन करतात, सतत काहीतरी करत राहतात, पण तरीही आतून थकलेले असतात. कारण थकवा नेहमी कामांमुळे नाही येत, तर कधी कधी थकवा सतत अभिनय करण्यामुळे येतो. तुम्ही 2 तास रंगमंचावर अभिनय करण्याच्या म्हणजे अभिनेतेचा विचार करा, त्या हिरोचा विचार करा, तो थकतो. पण तुम्ही 24 तास दुसरंच कोणीतरी बनण्याचा प्रयत्न करत असाल तर एक दिवस स्वतःसाठी हा प्रयोग नक्की करा. फक्त एका दिवसासाठी ठरवा की आज मी कोणाला प्रभावित करणार नाही. काही माहिती नसेल तर म्हणा की मला माहित नाही. मन नसेल तर नम्रपणे म्हणा नाही. थकले असाल तर आराम करा. शांत राहायचं असेल तर शांत राहा. आणि मग पहा, पहिल्याच दिवशी भीती वाटेल, लोक काय म्हणतील. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, लोक काहीतरी बोलणारच. तुम्ही त्यांच्या मनाप्रमाणे जगला तरी सुद्धा ते बोलतीलच, तुमच्या मनाप्रमाणे जगला तरी ते बोलतीलच. मग स्वतःच्या पद्धतीने का जगू नये? आयुष्य हे आरशासारखं आहे. एक राजा होता, त्याने आपल्या महाला बाहेर एक मोठा आरसा लावला होता. जो कोणी तिथून जायचा तो स्वतःचा चेहरा पाहायचा. कोणी हसायचं, कोणी दुःखी व्हायचं, तर कोणी कपडे ठीक करायचे. तर राजाने म्हटलं, आरशाने काहीच नाही केलं, त्याने फक्त दाखवलंय. तर आयुष्य असंच आहे. आयुष्य नेहमी आपल्याला दुःख देत नाही, तर कधी कधी ते फक्त आपल्यात काय आहे ते दाखवतं. आत रिकामेपणा असेल तर सारं जग रिकामं वाटेल, आत असुरक्षितता असेल तर जग धोकादायक वाटेल, आत शांतता असेल तर जगामध्ये उत्सव दिसू शकतो. म्हणून लोकांना बदलण्याआधी स्वतःकडे बघा. सगळ्यांना बदलण्याचा प्रयत्न करू नका, कारण ही माणसाची अगदी विचित्र सवय. स्वतः त्रासलेला असतो आणि जग सुधारायला निघतो. पती पत्नीला बदलू इच्छितो, पत्नी पतीला बदलू पाहते, आई वडील मुलांना बदलतात, तर मुलं आई वडिलांना बदलू पाहतात. पण स्वतःकडे कोण पाहतं? आणि नाती प्रेमाची जागा सोडून मग युद्धभूमी बनते.
तर दोन अपूर्ण माणसं एकमेकांकडून पूर्णत्वाची अपेक्षा करतात. किती विचित्र आहे ना. पहिल्यांदा स्वतःमध्ये स्थिर व्हा, मग नातं जपा, मग प्रेम करा, मग जगात जा. तेव्हा तुम्ही मागणार नाही, तर तुम्ही तुमच्याजवळ जे आहे ते वाटून द्याल. तुम्ही बदलला तर लोक नाराज होतील. जेव्हा तुम्ही स्वतःकडे लक्ष द्यायला सुरुवात कराल, तर लोक नाराज होऊ शकतात, कारण त्यांना तुमची एक सवय झाली होती. तुम्ही नेहमी उपलब्ध होता, नेहमी हो म्हणायचे, नेहमी तडजोड करायचे, नेहमी दुसऱ्यांना समजून घ्यायचं. आणि आता तुम्ही बदललात, तर ते म्हणतील की तू बदललेले आहेस. कदाचित सत्य हेच आहे. तुम्ही पहिल्यांदा स्वतःसारखे होऊ लागले आहात. जे लोक फक्त तुमच्या सोयीशी जोडले होते, कदाचित ते तुमच्यापासून दूर जातील, पण जे तुमच्या सत्याशी जोडले होते ते राहतील. घाबरू नका. झाडावरून गळणारी पानं झाड पाहून झाड रडत नाही. त्याला माहिती आहे नवीन पालवी येणार. तुमच्या आयुष्यातही ज्या गोष्टी फक्त जागा व्यापून बसल्या आहेत, त्यांना गळून पडू द्या. रिकाम्या जागेपासून घाबरू नका. तर नवीन जन्माची सुरुवात अनेकदा तिथूनच होते. पण आणखी एक खोल गोष्ट बाकी आहे, की लोकांना सोडणं कदाचित सोपं आहे, पण स्वतःबद्दलची ओळख सोडणं मात्र कठीण आहे. तुम्ही स्वतःबद्दल किती वाक्य मनात ठेवली आहेत, की मी असाच आहे, मी कमजोर आहे, मी भावनात्मक आहे, मी लोकांशिवाय राहू शकत नाही, मी असा नाही, माझ्याने हे होणार नाही. कितीही अशी वाक्य तुम्ही वर्षानुवर्ष बोलत राहिले, पुन्हा तीच तुमची ओळख बनत राहते आणि तुमच्या त्या गोष्टी येत राहतात. पण तुमच्यात दोन गोष्टी आहेत. एक म्हणजे जे सतत बदलतं, कधी आनंद तर कधी दुःख, तर कधी आत्मविश्वास, तर कधी तुटलेला विश्वास. आणि दुसरा म्हणजे जो हे सगळं पाहतोय, की जेव्हा तुम्ही म्हणता मी दुःखी आहे, तेव्हा प्रश्न आहे की दुःखाची जाणीव कोणाला आहे? जे दुःख पाहत आहे ते फक्त दुःख कसं असू शकतं? जेव्हा तुम्ही म्हणता मी अस्वस्थ आहे, तेव्हा स्वतःला विचारा की हा अस्वस्थतेकडे बघणारा कोण आहे? आणि इथूनच मग त्या ध्यानाचं दार उघडतं, की तुम्ही तुमचे विचार नाही, तुम्ही तुमचे विचार नाही, तुम्ही तुमची कथा नाही, तुमची नाती नाही, तुम्ही तुमचं नाव सुद्धा नाही, आणि तुमचं अंतिम सत्यही नाही. नाव तुम्हाला दिल्या गेलं, शरीर तुम्हाला मिळालं, समाजाने, अनुभवाने, परिस्थितीने तुमचे विचार घडवले. पण हे सगळं पाहणारी जाणीव कोण? तिथेच तुमचं आतलं केंद्र आहे. आणि जोपर्यंत तुम्ही त्या केंद्राशी जोडले जात नाही, तोपर्यंत ही बाहेरची धावपळ सुरूच राहते. आज यशाच्या मागे, उद्या प्रेमाच्या मागे, तर परवा आदराच्या मागे. पण गंमत अशी आहे ना, की जे आत सापडलं नाही ते बाहेर कितीही शोधलं तरी कायमच सापडणार नाही. योग्य व्यक्ती मिळाली की मी शांत होईल असं आपण म्हणतो. मला योग्य व्यक्ती मिळाली की मी शांत होईल म्हणजे कसं? म्हणजे पैसा आला तर मी आनंदी राहील, लोकांनी मला मान दिलं तर मग मी म्हणजे पूर्णत्वास मला वाटेल. पण जगात ज्याच्याकडे सगळं आहे तेही अस्वस्थ आहेत. माहितीये का तुम्हाला का? कारण समस्या वस्तूंची नव्हती, तर समस्या शोधणाऱ्याच्या आत होती. भिकारी राजा झाला तरी भीक मागणं थांबेलच असं नाही. फक्त भीक बदलू शकते. आधी तो रोटी मागत होता किंवा भाकरी मागत होता, पण आता तो आदर मागतो. आधी पैसा मागत होता, आता प्रसिद्धी मागेल. पण आतली कमतरता तशीच राहू शकते. म्हणून स्वतःकडे परत या. सोडणं म्हणजे काय? तर आज कोणीतरी तुमचं कौतुक केलं, येऊ द्या ना, जाऊ द्या. कुणी टीका केली, येऊ द्या, जाऊ द्या. कुणी प्रेम दिलं, सुंदर. कुणी सोडून गेलं, मलाही जाऊ द्या. तुमचं केंद्र यापैकी कुठल्याही गोष्टीवर अवलंबून असावं. नदी एखाद्या दगडाशी भांडत नाही. ती म्हणत नाही की हा दगड माझ्या मार्गात का आला. ती वाहत राहते आणि वाहता वाहता समुद्रापर्यंत पोहोचते. माणूस मात्र प्रत्येक गोष्ट पकडून ठेवून पाहतो. ही व्यक्ती माझीच राहावी, ही परिस्थिती अशीच राहावी, हा आनंद कधी संपू नये. पण जीवन म्हणजे परिवर्तन. जे पकडाल ते कधीतरी हातातून दिसतेलच. जे वाहू द्याल तो तुमचा अनुभव बनेल. तर आज एक छोटासा प्रयोग तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी शांत बसा, डोळे बंद करा आणि मनातल्या मनात म्हणा की मी कोणाचाही मालक नाही,
कोणी माझा मालक नाही. माझ्या आयुष्यात येणारे लोक माझ्या प्रवासातील सहप्रवासी आहेत. जे राहतील त्यांचं स्वागत आहे, जे जातील त्यांना आशीर्वाद. पण मी माझ्या आत परत येईल. कारण ज्याने स्वतःला गमावलं त्याला पूर्ण जग मिळालं तरी आतली पोकळी भरून निघत नाही. आणि ज्याने स्वतःला शोधलं त्याच्याकडून जगाने सगळं घेतलं तरी आतलं केंद्र मात्र रिकामी होत नाही. तुम्ही इतरांच्या नजरेत जगत आहात का? जेव्हा तुम्ही आत परतायला लागाल ना, तेव्हा एक सूक्ष्म गोष्ट जाणवते. तुम्हाला वाटत होतं की तुम्ही लोकांमध्ये जगत आहात, पण खरं तर तुम्ही लोकांच्या नजरेत जगत होता. सकाळी उठल्यावर नकळत प्रश्न म्हणजे की आज लोकांना मी कसं, म्हणजे आज लोक मला कसं पाहतील, हा प्रश्नही तुम्ही जगत होते. मी यशस्वी झालो तर लोक काय म्हणतील, मी अपयशी झाले तर लोक काय कसं नावं ठेवतील, मी बदललं तर लोक काय म्हणतील. आणि हळूहळू तुम्ही तुमच्या आयुष्याचा अधिकार समोरच्या लोकांना देऊन टाकता. आणि ही खूप विचित्र गुलामी आहे. जेलमध्ये असलेल्या माणसाला माहिती असतं की तो कैदी आहे, पण समाजाच्या अपेक्षांमध्ये कैद झालेल्या माणसाला तो स्वतःला स्वतंत्र समजतो. तुम्ही तुमचे निर्णय खरंच तुमचे आहात का याच्यावर विचार करा. की तुम्हाला करिअर निवडण्याचे स्वातंत्र्य आहे का, की इच्छा कोणाची? तुम्हाला कपडे निवडण्याचे स्वातंत्र्य आहे, पण निवड कोणाच्या प्रभावाने होते? तुम्हाला बोलण्याचं स्वातंत्र्य आहे, पण आवाज कोणाचा असतो? जर आत जाऊन पाहिलं तर कदाचित लक्षात येईल कितीतरी विचार उधार घेतलेले आहेत. उधारीची भाषा, उधारीची स्वप्न, उधारीची ध्येय, उधारीचे मूल्य. आणि मग उधाराचं आयुष्य कितीही सुंदर दिसलं तरी त्यात स्वतःचा आनंद सापडत नाही. कारण आनंद खऱ्या अस्तित्वातून येतो. तुमच्या सगळ्या ओळखी कागदावर लिहा. एक दिवस बसून म्हणजे शांतपणे लिहा. तुमचं नाव, तुमचं काम, तुमचं वय, तुमची नाती, तुमचं पद, तुमचं यश, तुमचं अपयश, तुमच्या भूमिका. आणि मग स्वतःला विचारा की हे सगळं माझ्यापासून काढून घेतलं तर मग मी उरेन का? आणि जर मग मन म्हणालं की नाही, तर कदाचित अजून स्वतःला जाणून घ्यायचं बाकी आहे. कारण हे जर खरं आहे तर बाहेरची ओळख काढून घेतलं तरी ते नष्ट होत नाही. तुमच्या आत अशी एक जागा आहे जिथे समाज पोहोचू शकत नाही, कुणाचं मत पोहोचू शकत नाही, मान पोहोचू शकत नाही. कदाचित तिथे तुमची शांत जाणीव आहे. रिकामं होण्यापासून घाबरू नका. मन विचारतं सगळं सोडलं तर उरेल तरी काय, पण मी म्हणते पहिल्यांदा तुम्ही उराल. आता तुमच्यावर किती काय ठेवलेलं आहे. तर लोकांची मतं ठेवली आहेत, जुन्या जखमा आहेत, तुलना, अपेक्षा, भीती, पूर्ण कथा, जुनी ओळख. तुम्ही हे सगळं स्वतःच समजून घेऊन फिरत आहात. पण एक प्रवासी जितका हलका असतो तितकाच मस्त फिरू शकतो, दूर जाऊ शकतो. मनाचंही तसंच आहे. दररोज थोडं थोडं सोडायला शिका. आज एक कोणाचं तरी मत सोडा, उद्या एखादी भीती सोडा, नंतर एखादी जुनी कथा सोडा. आणि हळूहळू तुमच्या आत किती जागा आहे हे जाणवेल. इतकी जागा की त्यात संपूर्ण आकाश सामावू शकतं. तर स्वतःकडे लक्ष देणं म्हणजे स्वतःला बदलणं नाही, ही खूप एक महत्वाची गोष्ट आहे. स्वतःकडे लक्ष देणं म्हणजे स्वतःला सतत सुधारत राहणं नाहीये की मला अजून काही चांगलं व्हायचंय, मला अजून आध्यात्मिक व्हायचंय, मला अजून शांत व्हायचंय, मला अजून जागरूक व्हायचंय. मन खूप हुशार आहे बरं का. आधी त्याला जगाकडून ओळख हवी होती, आता ते आध्यात्मिकताकडून ओळख मागू शकतं. आधी म्हणत होतं मला यशस्वी व्हायचंय, पण आता म्हणतो की मला मुक्त व्हायचंय. पण लक्षात घ्या मनाचा खेळ. जोपर्यंत मला काहीतरी बनायचं आहे ही धाव आहे तोपर्यंत अस्वस्थता राहील. कारण बनणं नेहमी भविष्यात असतं आणि जीवनात काहीही भविष्यात घडत नाही, ते आता घडतं प्रेझेंट मध्ये. फक्त पुढचं मिळवण्यात आयुष्यात जाऊ देऊ नका. तुम्ही पाहिलं, जेव्हा तुम्ही सूर्यास्त पाहता तेव्हा तुम्हाला काही बनायचं नसतं. पावसाचा आवाज ऐकता तेव्हा तुम्हाला कुणाला प्रभावित करायचं नसतं. एखादी थंड हवा चेहऱ्यावर येते त्या क्षणी तुम्ही फक्त अनुभवत असता.
आणि त्या क्षणी जीवन असतं. पण मन म्हणतं थांबू नकोस, आणखी पैसा, आणखी यश, आणखी प्रसिद्धी, आणखी ज्ञान, आणखी काहीतरी. आणि हे आणखी थोडं तुम्हाला आता वर्तमानापासून दूर नेत राहत. एक दिवस तुम्ही जाणाल, आपण सतत म्हणतो हे मिळालं की मी जगेन, हे झालं की मी शांत होईल, लोकांनी मला समजून घेतलं तर मी आराम करेन. पण जो आता जगू शकत नाही तो नंतरही जगू शकत नाही. कारण जगणं ही परिस्थिती नाही, जगणं ही एक क्षमता आहे. आणि ती क्षमता म्हणजे थांबताना शिकल्यावर विकसित होते. मी तुम्हाला आळशी व्हा असं नाही म्हणत आहे, मी सांगते जागरूक व्हा. 2 लोक काम करत आहेत, एक धावत आहे, दुसरा जागा आहे. बाहेरून दोघही सारखे दिसेल, पण आतून एक जळत आहे आणि दुसरा नाचत असेल. फरक कामात आहे नाही, तर फरक चेतनेत आहे. मी पुरेसा नाही हा समाजाचा सर्वात मोठा भ्रम आहे, समाजाने दिलेला. आणि समाजाने आपल्याला एक सुंदर असा सापळा दिलेला आहे की तू अजून पुरेसा नाहीस. आणि मग आपण संपूर्ण आयुष्य त्या पुरेसे होण्याच्या प्रयत्नात घालवतो. थांबा, याच क्षणी स्वतःला विचारा, जर मला काहीच बनायचं नसेल तर मी आहे कोण? मला कुणाला तरी प्रभावित करायचं नसेल तर मी जगेन कशी? मला कोणी पाहत नसेल तर मी करेन काय? हे प्रश्न धोकादायक आहेत, कारण त्यांची खरी उत्तरं तुमचं आयुष्य बदलू शकतात. कदाचित काही गोष्टी गळून पडतील, कदाचित काही नातं बदलतील, कदाचित काही स्वप्न तुमचे बदलतील. पण जे गळून पडेल कदाचित ते खोटं असेल, खोटं होतं म्हणजे, आणि जे उरेल ते तुमचं सत्य असेल. तुम्ही मूर्ती बनवत नाही, तर स्वतःकडे लक्ष देणं म्हणजे स्वतःची नवीन मूर्ती घडवणं नाही. तर तुम्हाला काही नवीन बनायचं नाहीये, फक्त तुम्ही जे नाही ते हळूहळू दूर करायचंय. जसं एका दगडातून मूर्ती बाहेर काढताना मूर्ती तयार केली जात नाही, अनावश्यक दगड काढला जातो, त्या दगडातच ती मूर्ती असते. अगदी तसंच तुमच्या आतच जे खरं आहे ते आधीपासूनच आहे, फक्त त्याच्यावर अनेक थर चढलेले आहेत. लोकांची मतं, भीती, अपेक्षा, भूमिका, खोट्या ओळख, तुमच्या हे सगळे थर आहेत. आणि हे दूर झाले की तुम्ही अधिक शांतच नाही, तर तुम्ही अगदी सहजच होता. तुम्ही साधू नाही बनत, पण तुम्ही खऱ्या अर्थाने म्हणजे पहिल्यांदा जिवंत ठरता होता म्हणजे. आणि त्याच्यासाठी तुम्हाला जग सोडावं लागत नाही, किंवा त्या दिवशी तुम्ही जगापासून पळणार नाही, किंवा नाती सोडणार नाही, प्रेम सोडणार नाही, काम सोडणार नाही. फक्त फरक एवढाच की तुम्ही जगात राहाल पण स्वतःला हरवणार नाही. तुम्ही प्रेम कराल पण पकडणार नाही प्रेमाला. तुम्ही द्याल पण हिशोब ठेवणार नाही. तुम्ही कोणासोबत राहाल पण स्वतःला गमवणार नाही. आणि तेव्हा पहिल्यांदा तुम्हाला समजेल की स्वतःकडे देणं ही काही टेक्निक नाही. स्वतःकडे लक्ष देणं म्हणजे काही टेक्निक नाही, तरी स्वतःच्या घरी परतण्याची कला आहे. तर तुम्ही संपूर्ण प्रवास ऐकला, सगळ्यांना सोडत चला, स्वतःकडे लक्ष द्या. पण आता मात्र त्याचा खरा अर्थ समजून घ्या. मी तुम्हाला लोकांना सोडायला सांगत नाहीये, पण मी सांगते तुम्ही तुमची बेहोशी सोडा, तुमची पकड सैल करा, तुमची मान्यता मिळवण्याची भूक सोडा, दुसऱ्यांच्या आधारावर जगण्याची भीती सोडा. कारण जो नेहमी आधारावर उभा असतो तो पूर्णपणे उभा राहिलेला नसतो. आणि जो एकटाही उभं राहायला शिकतो तो संपूर्ण जगासोबत चालू शकतो. एकटेपणा आणि एकांतमध्ये याच्यामध्ये काय फरक आहे? तर एकटेपणा म्हणतो की माझ्यासोबत कोणी नाही, पण एकांत म्हणतो मी माझ्यासोबत आहे. एकटेपणा दुःख असू शकतो, पण एकांत हा उत्सव असू शकतो, बनतो, असू शकतो नाही, एकांत हा उत्सव बनतो. ज्या दिवशी तुम्ही स्वतःसोबत बसायला शिकलात त्या दिवशी तुम्हाला जाणवेल, मला आता मी कोणाचाही वापर करत नाही, ना प्रेमासाठी करत, ना सुरक्षिततेसाठी करत, ना ओळख मिटवण्यासाठी करत, ना ओळख मिळवण्यासाठी करत. आणि मग तुमची नातीही बदलतात. प्रेम मागणी ही राहणार नाही, म्हणजे कुणीतरी माझ्यावर प्रेम करा ही मागणी राहणार नाही. काही वाटण्याची म्हणजे गोष्ट बनेल. जीवन म्हणजे धावपळ राहणार नाही, तो एक अनुभव बनेल. जीवन तुमचं अनुभव बनेल. आता खरंच परत या, स्वतःकडे या.
कदाचित तुम्हाला कुठेही पोहोचायचं नव्हतं, तुम्ही आधीपासूनच तिथे होता, फक्त तुम्ही खूप दूर निघून गेले होते. तुम्ही सगळ्यांचे आवाज ऐकले आणि स्वतःचा आवाज विसरले. सगळ्यांचे चेहरे लक्षात ठेवले, स्वतःचा चेहरा हरवला. सगळ्यांना आयुष्यात जागा दिली आणि स्वतःलाच बाहेर उभं केलं. आता परत या. हळूहळू घाई करू नका. स्वतःला सतत सुधारू नका. फक्त स्वतःकडे बघा. जे खोटं आहे ते हळूहळू गळून पडेल. जे खरं आहे ते उरेल. आणि एक दिवस तुम्ही पूर्ण शांततेत बसलेले असणार. मनात कोणतीही मागणी नसेल, कोणतीही तक्रार नसेल, कुणाला काहीही सिद्ध करायची आग नसेल. आणि तेव्हा कदाचित तुम्हाला जाणवेल, हेच होतं, हीच माझी शोध यात्रा होती, हेच माझं घर होतं. आणि हेच घर कधीच माझ्यापासून दूरच गेलं नव्हतं. कधी ते नेहमी तुमच्या आत होतं. आज स्वतःला एकच प्रश्न विचारा की जर मी कोणालाही प्रभावित करायचं नसेल मला, तर मी खरंच कसं जगू इच्छितो? तर त्या उत्तरापासून कदाचित तुमचं खरं आयुष्य सुरू होईल. तर स्वतःला विचारा की मी कसं आयुष्य जगू इच्छिते, आणि त्याचं उत्तर हे तुमच्या आतमध्येच आहे. तुम्हाला कोणाला प्रभावित करायची गरज नाहीये. नक्कीच ह्या सर्व गोष्टी तुम्हाला उलगडल्या जातात तुमच्या आयुष्यामध्ये रेकीमुळे. तर रेकी शिका आणि प्रगती करा. जीवन खरंच आनंदाने जगायला शिका. दुसऱ्यांच्या भरोश्यावर राहण्यापेक्षा स्वतःवर भरोसा करा.